नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। मुळात आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गेली 2.5 वर्षांपासून एका प्रकरणामध्ये अजूनही न्याय मिळेनासा झालाय आणि ते प्रकरण आहे परळीमधील महादेव मुंडे प्रकरण। महादेव मुंडे यांच्या हत्येला आता 2.5 वर्ष पूर्ण होत आली तरी देखील मारेकरी कोण हे अजूनही सर्वसामान्यांना कळलेलं नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंना कळलेलं नाही। त्यामुळे महादेव मुंडेंना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आजही उपस्थित होतोय। कालच या संपूर्ण प्रकरणामध्ये SITचे प्रमुख पंकज कुमावत साहेब आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट झाली। शिवाय या संदर्भामध्ये या प्रकरणाविषयी त्यांची भूमिका देखील त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली। पण त्या प्रकरणामध्ये मुंडेताई आपल्याला भावुक झालेल्या दिसल्या, रडताना दिसल्या आणि मला काही न्याय मिळत नाही असं म्हणून त्या डिप्रेस झालेल्याही दिसल्या। त्यामुळे आता मी थेट ज्ञानेश्वरी मुंडे ताईंनाच हा सवाल करणार आहे की ताई, या प्रकरणामध्ये तुम्हाला न्याय मिळणार आहे की नाही? SIT काय करताय? ताई नमस्कार, बोला, नेमकं काय घडलं? म्हणजे ज्यावेळेस मी पंकज कुमार नार्कोचा अहवाल आला असं सगळं न्यूज मध्ये झालेलं होतं, त्यावेळेस पंकज कुमार सर इथं म्हणजे नव्हते अंबाजोगाईला। मग पंकज कुमार सर आल्याच्या नंतर मी काल भेट घेतली पंकज कुमार सरांची। पण त्यांच्या बोलण्यात मला असं समजलं गेलं की मला न्याय भेटू शकत नाही। पण मी म्हणजे माझा जे संघर्षाचा लढा आहे ते मी चालूच ठेवणार। शेवट ज्या दिवशी ज्ञानेश्वरी मुंडे संपेल त्या दिवशी हा लढा संपेल असं होईल, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी न्याय घेऊनच राहणार आहे यांच्याकडे ना। पण पंकज कुमार सरांनी इतक्या दिवस तपास एकदम पारदर्शकपणे केलता, पण अचानक का हातबल झाले हा पण मोठा प्रश्न आहे। ताई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात 21 ऑक्टोबर 2023 ते आता अगदी आपण मार्च 2026 पर्यंत आलो, पण अजूनही या प्रकरणामध्ये नेमकं महादेव मुंडेंना कुणी मारलं, का मारलं, या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये। तुम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये थेट म्हटलं होतं की SIT आणि स्थानिक पोलीस यांच्यात मला काही फरकच वाटत नाही, माकडाच्या हातात चॉकलेट दिल्यासारखं वाटतं। म्हणजे ते झालं असं की इतके अधिकारी बदलले गेले, एक अधिकारी बदलले गेले, एक अधिकारी बदलतच गेला ह्या प्रकरणामध्ये, तरी पण ह्यांच्या हाती काहीच लागलं नाही। मग मुख्यमंत्री साहेबांची SIT असताना आपल्या हाती काय लागलं? शेवट ते माकडाच्या हातात दिल्यासारखं चॉकलेट, म्हणजे झिरो तपासच दिला ना आपल्या हातात। आपल्याला शेवटी सांगण्यात आलं की हा तपास गोट्या गिट्टे सापडल्याशिवाय होऊ शकत नाही, आणि इथल्या तर पोलिसांनी सांगितलं होतं की कलमा बदलल्या तपास होऊ शकत नाही। मग आपण समजायचं काय? एवढं मुख्यमंत्री साहेबांवर जाऊन जर आपल्याला न्याय भेटत नसेल तर आपण कसं समजायचं काय SIT मार्फत? ताई, मला आठवतंय मागच्या वेळी अधिवेशन काळाच्या दरम्यान तुम्ही खरं तर विष प्राशन केलं होतं आणि त्यावेळी तुम्हाला रुग्णालयात देखील ऍडमिट केलं। त्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी विष प्राशन केलं म्हणून आत्महत्या केल्याचा गुन्हा तुमच्यावर, आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला। नंतर तुम्ही तुमच्या सासर माहेरच्यांनी मिळून एक रास्ता रोको केला, आंदोलन केलं होतं, त्यावेळी देखील तुमच्या माहेरच्यांवर देखील गुन्हा दाखल झाला, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला। पण या प्रकरणामध्ये ज्यांनी महादेव मुंडेंना मारलं त्या गोट्या गित्तेचं काय झालं, त्याच्यासोबतचे कोण होते, त्याला कोणी हा प्रकार करायला लावला, यांना मात्र कोणी अटक करत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, याचं काय? म्हणजे आता जे तपासी अधिकारी 10 झाले ह्याच्यामध्ये सगळे, आता SIT पथक ही 11वी आहे, तरी पण तपास वाल्मिकरांच्या घरगड्यावरच येऊन का थांबतो हा मोठा प्रश्न आहे। चाणक सरांनी तपास केला, त्यांच्या घरगड्यावरच थांबला, पुन्हा चरमुले सरांनी पण केला, त्यांच्या घरगड्यावर थांबला। प्रत्येक जण ह्या तपासामध्ये अधिकारी जो आला त्यांनी वाल्मिक कराड यांच्या घरगड्यापासूनच तपास आणून ठेवला, आणि आता पण SIT पथकाचं तेच आहे ना,
मग हे गोट्या गीते कधी सापडणार, कधी न्याय भेटणार, एवढा तपास करून मग काय आपल्या हाती काय लागलं? आपल्या हाती शेवट शून्य तपास लागला ना. मग हा गोट्या किती आहे कुठे? पंकज कुमावत साहेब एवढे उत्तम धाडसी अधिकारी, तुम्ही स्वतःहून मुख्यमंत्र्यांकडे त्यांची मागणी केली होती, तर आता पंकज कुमावत तुम्हाला काय सांगतात? तुमचा भ्रमनिरास झालाय असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे भ्रमनिरास म्हणजे एकदम निराशपणा, म्हणजे एकदम निराशपणा म्हणजे काय, ह्या केसमध्ये मला न्याय भेटेल असं मला काल तर वाटलंच नाही. पण आज जेव्हा मी दादांशी भेट घेतली, आज मी बनोज दादांना भेटायला गेले होते, बर त्यांची त्यांच्याशी जे भेट झाली, तर मी दादांना सांगितलं की दादा, नार्कोचा अहवाल गुपित ठेवण्यात आलेला आहे, हे अधिकारी काही सांगत नाहीत. मग आपण कसा विश्वास ठेवा? मोप आपण आपल्या विश्वासाने घेतलंय, पण आपल्या विश्वासाला तडा चालला ना. आपल्या विश्वासाला तडा चालला, मग यामध्ये आपण अजून काय करावं की आपल्याला आरोपीपर्यंत हे जाता येईल? आणि आम्ही पुरवणी जबाबात सगळ्यांची नावे दिली आहेत, तर ते पुरवणी जबाबाच्या नावावर सध्या ते आरोपींना अटक करत नाहीत. मग यांची काहीच भूमिका आरोपींना अटक करण्यामध्ये नाही, तर आपण या एसआयटीचं करायचं काय? मग आता मनोज जरांगेंची तुम्ही भेट घेतली, यावर मनोज जरांगेंचं म्हणणं काय आहे? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण तपास अधिकारी आपल्या विश्वासातले आहेत, आपण मागणी करून घेतलेले आहेत, अजून आपण थोड्या दिवस थांबू. म्हणजे तपास अधिकारी जे आता नार्कोचा अहवाल सादर करतील त्यावेळेस आपल्याला कळण्यात येईल. पण मला कालच्या बोलण्याहून, म्हणजे मी दादांना हे पण सांगितलं की दादा, कालच्या बोलण्यातून जर मला तपास सांगितला जात नाही, तर मग सर्वांसमोर कधी येणार? सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे की महादेव मुंडे केसचं झालं काय? आम्हाला असं कोणी आलं तर विचारत, एवढा संघर्ष करून तुमच्या हाती काय लागलं? मग आपण सांगायचं काय? जर फॅमिलीला जर तपास सांगण्यात येत नाही तर आपण करायचं काय? नेमकं म्हणून कुमार मी साहेब आणि तुमचं मुख्यमंत्री बोलणं काय झालं? म्हणजे कुमार सरांशी माझं बोलणं एवढं झालं की सर, नार्कोचा अहवाल काय आलेला आहे, की ह्या तपासामध्ये ह्या केससाठी अजून काय प्रयत्न करता येतील, तुम्ही काय करू शकताल अजून ह्याच्यात? तर ते म्हणले गोट्या गिफ्टी सापडल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मग तुम्ही विचारलं नाही का की त्यांनी गोट्या स्पष्टपणे गिफ्टेला सांगितलं. पकडणं हे तुमचं काम आहे म्हणून? हा, म्हणला ना, गोट्या गीतेला पकडण्याचं काम तुमचं आहे, पण आमची यंत्रणा आहे. म्हणजे जसं पहिले तत्कालीन पोलीस होते, आम्ही तपास करत आहोत, एसआयटीचं बी आता तसंच आहे. आता एसआयटीला स्थापन होऊन 6 महिने होऊन गेले, तरी पण एसआयटीचा तपास अजून तपासच चालू आहे. मग आपण तुम्ही स्वतः- सर्वसामान्यांना विश्वास कोणत्या गोष्टीवर ठेवायचा? बीडचे जिल्हा प्रमुख नवनीत कावत जेव्हा नवीन आले होते, त्यावेळी तुम्ही त्यांची भेट घेतली होती. एकदा दोनदा नव्हे, अनेकदा घेतलीत. तुम्ही अख्खं कुटुंब त्या ठिकाणी नेलं होतं, तुमची मुलं, सासू सासरे. त्यावेळी देखील नवनीत कावत हेच म्हणत होते, आणि आता एसआयटी साठी पंकज कुमावत नेमले गेले, ते पण हेच म्हणतायत. मग या गोट्या गित्तेला वाचवताय तरी कोण? गोट्या गीतेला सगळा पाठपुरावा वाल्मिक कराडच्या घरूनच होणार, कारण हा सगळा कट वाल्मिक कराडच्या घरून त्याच्या मुलांनी, लहान मुलांनी, माझ्या पूर्वनी जबाबात मी पूर्णपणे नावं दिलेली आहेत की श्री कराडनं हा कट रचून खून केलेला आहे. मग पूर्वनी जबाबादरम्यान पण हे अटक करत नाहीत. तत्कालीन पोलिसांनी सगळे जे पहिले सबूत होते ते सगळे मिटून टाकलेले आहेत, कारण यांचा दबाव होता ह्या प्रकरणावर. मग हा सगळा दोष वाल्मिक कराडच्या घरातून होत आहे. मग आता जे गोट्या गीतेला सांभाळण्यात येत आहे ते पण वाल्मिक कराडच्या घरातूनच होत असेल ना, कुठून होणार आहे? दुसरं कोणत्या गोट्या गीतेला इतकं सांभाळणार आहे? तुम्ही एकदा एका मुलाखतीत मला एक माहिती सांगितली होती की पोलीस कॉन्स्टेबल एलमाटे म्हणून आहेत, त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की बंगल्यावरून फोन आला आणि हा तपास थांबवला गेला. नेमकं कुणाच्या बंगल्यावरून तुम्हाला म्हणायचंय काय? कारण की काल तुम्ही पत्रकार परिषदेत एक खुलासा केला होता की माजी मंत्री धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, आणि जे काही पत्रकार परिषद घेऊन कोणी आरोप केलेत तर त्यांनी तसं करू नये, ते चुकीचं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्याच संबंधित हा प्रकार आहे. म्हणजे मला जेव्हा चोरमुले सर होते त्यावेळेस मला एलमाटे जे कॉन्स्टेबल होते त्यांनी सांगितण्यात आलं होतं की बंगल्यावरून फोन आला, तपास थांबविला. तिथून पुढेच माझं ह्या केसमध्ये मी लक्ष देत गेले. मग बंगला एकमेव आमचा परळीत म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा आहे, आणि त्याच्यावर जगमित्र कार्यालय म्हणून असं एक कार्यालय, पण त्याला पण कार्यालयाला बी असा बंगलाच म्हणण्यात येते. मग तिथून वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार ह्या परळीतलं पान सुद्धा हलत नव्हतं त्यावेळेस.
ज्यावेळेस म्हणजे स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेब होते त्यावेळेस सगळं म्हणजे काम वाल्मिक कराडांना सांभाळत होते. मग त्यांनी फोन करून त्यांनीच तपास थांबवला. मग त्यांचं जर कुणी नव्हतं ह्या इन्व्हॉल्व मध्ये तर त्यांनी तपास का थांबवला हे मोठा प्रश्न आहे. पण डायरेक्ट आता एसआयटी ला म्हणण्यात येईल तर म्हणते तुमच्याकडे पुरावे काय आहेत, तुम्ही काय पण बोलू शकता, तुमच्यापाशी पुरावे काय आहेत. आपण त्यांचे पुरावे काय द्यावं. आणि जे आता या केस बाबत पत्रकार परिषद घेण्यात आली राजूभाऊ फड यांनी, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणजे कसं या पहिल्यापासून माझा राजकारणात माझ्या नवऱ्याची केस राजकारणात आणून हे माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. आणि जे आरोपी आहेत त्यांना अटक करणे हे माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. पण त्या दिवशी एकदम अचानक धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेणं, मग वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच्या घरचाच माणूस आहे, मग त्यांच्या संबंधितच आहे. पण डायरेक्ट आपण आपल्यापाशी पुरावा नसताना दुसऱ्याचं नाव घेणं, दुसऱ्याला बदनामी करणं हे चुकीचं प्रकरण आहे ना. मग आपल्याला आपली दिशा काय न्यायाची, आपल्याला राजकारण करायचं नाही या केसमध्ये. मग हे राजकारणी लोकांचा काय ह्याच्यामध्ये हे आहे, उगाच कुणाचं नाव घेऊन आपल्यापाशी सबूत नसल्यावर आपण कुणाचं नाव घेणं योग्य आहे का. आता मी डायरेक्ट म्हणते वाल्मिक कराडनी तपास थांबवला का, तर ब्रेन मॅपिंग मध्ये वाल्मिक कराडचं नाव आलेलं आहे. जो ब्रेन मॅपिंगचा अहवाल आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलेलं आहे आणि तपास पण वाल्मिक कराडनेच थांबवलेला आहे. स्वतः मला पोलीस अधीक्षकच म्हणलेले आहेत ना. मग याला पुराव्याची काय गरज, म्हणून मी थेट माझा आरोप वाल्मिक कराडवर करते. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल एलमाटे यांचा जबाब एसआयटीने घेतला का? कारण की त्यांनीच तर तुम्हाला सांगितलं होतं. हा जबाब घेतला असेल ना, कारण एसआयटी टीम मध्ये पण एलमाटे आहेत ना, त्यांचा जबाब तर घेणं गरजेचं आहे. कारण त्या शब्दानुसार या केसचा सगळा खुलासा झालेला आहे. बर, आणखी एक महत्वाचा पण मुद्दा. पूर्णपणे माहिती देत नाही. बर, म्हणजे थोडक्यात जे पूर्वी स्थानिक पोलीस करत होते तेच आता एसआयटीच्या बाबतीत घडतंय. मग मला एक असं म्हणायचंय, तुम्ही पूर्वी असं म्हणाला होतात की मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यानंतर एसआयटी स्थापन झाली, थोडी हालचाल झाली, आता नार्को ब्रेन मॅपिंग पण झाली, पण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट आता घ्यावी लागेल असं तुम्हाला वाटतंय का आता? हा, कारण मला मुख्यमंत्री साहेबांसोबत समोर यांनी जी नार्को केलेली आहे, जी नार्को केली आहे ह्यामध्ये जे निष्पन्न झालंय हे झालंय ते मला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी खूप पाहिलं पाहिजे. ती जे त्यांची नार्को झालेली आहे किंवा ब्रेन मॅपिंग झालेलं आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वाचली पाहिजे. आणि मला न्याय कधी देणार, पहिलं तर मला न्याय कधी देणार हे मी त्यांना विचारणार आहे. का तर आता 2.5 वर्ष झालं ना, तरी पण न्यायाच्या प्रतीक्षेत म्हणजे किती दिवस न्याय मागायचा, गोरगरिबांना कवापर्यंत न्याय मागायचा. आणि डायरेक्ट तर त्या दिवशी म्हणजे राजूभाऊ फडनी ज्यावेळेस प्रेस घेतली त्यावेळेस अजून जगमित्र कार्यालयावरून प्रेस झाली. त्यावेळेस ते एक नितीन निर्मल नावाचे त्यांचे कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडे साहेबांचे, त्यांनी सांगितलं काय केलं की मच्छर मारले तर आपण पोलीस स्टेशनला जावं का ग्रामपंचायतला सांगावं. मग महादेव मुंडे हा आमदाराचं काय काम असतं, नाले आणि रस्ते करणं, फक्त एवढंच आमदाराचं काम असतं. मग आमदाराच्या बंगल्यावरून फोन येऊन तपास थांबवी नाही आमदाराच्या कार्यकर्त्याचं काम असतं का. मग ह्या थेट सवाल आहे. मग तपास थांबवला कुणा, वाल्मिक कराडनं, हे आमदाराचाच कार्यकर्ता होता. अजून आमदाराचेच कार्यकर्ते सांगतात की मच्छर मारला, मग महादेव मुंडे एक मच्छर होता का, यात आमदारांनी लक्ष घालू नाही का. मग जर स्थानिक आमदारांनी याच्यात लक्ष घातलं असतं तर न्याय त्यावेळेसच भेटला असता. पण ह्याच्यात स्थानिक आमदारांनी पण लक्ष घातलं नाही, म्हणजे न्यायाच्या भूमिकेत आले नाहीत. कारण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की फक्त रस्ते आणि नाली यासाठी आमदार असतो. बर, आणखी आता एक मला असं म्हणायचंय की आता जो अहवाल नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा आता कालांतराने सादर होईल, मग त्यात उघड होईल की कुणाची नावं आहेत वगैरे, हे सगळं मान्य आहे. पण महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर जे नाव एक कायम चर्चेत राहिलं ते म्हणजे गोट्या गित्ते. त्या गोट्या गित्तेचं काय, त्याच्या अनुषंगानं त्याचा तपास करण्यासाठी पथकं रवाना झाली. मध्ये बऱ्याच जणांनी आवाज पण उठवला, गोट्या गित्तेचे सगळे काही सोशल मीडियावर त्याचे स्वतःचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, तरी देखील तो पोलिसांच्या हाती लागत नाही. मग तुम्हाला असं वाटतंय का की या गोट्या गित्तेला कुणीतरी वाचवायचा प्रयत्न करतोय? म्हणजे गोट्या गीते ज्यावेळेस आमची एसआयटी स्थापन झाली त्याच्या अगोदरच त्याच्यावर सहदेव सातभाई यांचा मकोका लागला होता. हो, तरी पण गोट्या बाहेरच होता.
आणि पुन्हा मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो की लगेच त्या दिवशीपासूनच गोट्या किती फरार झाला. याच्यावर आमचा डाऊट पूर्णपणे आला की हाच आरोपी मध्ये आहे म्हणून. मग अजून पण तो फरार आहे. मग हे एसआयटीचं काम आहे ना की तपास करायचा की त्याला कोण पुरवत आहे, त्याला मोबाईल कोण पुरवत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, त्याचा राहणीमानाचा खर्च कोण करत आहे, हा गोट्या तिथे कुठं आहे, हा भूतळावर आहे का पाताळात गेलाय, का याला कुणी मारून टाकलंय, हे मग एसआयटीचं काम आहे ना ते तपास करायचा. नक्की. मला तर अगदी शेवटाकडे यायचंय. खरं म्हणजे आज तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलीत, एवढा लांब प्रवास करून पण तुम्ही आलात आणि आमच्याशी या ठिकाणी जोडून आता लाईव्ह मध्ये आहात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे ज्ञानेश्वरी ताई की गेली 2-2.5 वर्षांपासून आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी तुम्ही अक्षरशः लढा देताय. या लढ्यामध्ये तुमचं सगळं कुटुंब या ठिकाणी सामील आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. तुम्ही स्वतःहून पंकज कुमावत यांचं नाव त्या ठिकाणी मागणी केली, ते देखील तुम्हाला या एसआयटी मध्ये पथकामध्ये प्रमुख म्हणून लाभले. मग एवढं सगळं पाठबळ असताना देखील आजही महादेव मुंडेंचं काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुम्हाला वाटतंय का की खरंच तुम्हाला भविष्यात या बाबतीत न्याय मिळेल? आता मुख्यमंत्री साहेब ऐकून आल्यावर मी या प्रश्नाचं उत्तर देईल. कारण मुख्यमंत्री साहेबांना आता थेट मी विचारणार की मला न्याय भेटतोय का नाही हे सांगा. तुम्हाला पूर्वनी जबाबावर आरोपी अटक करायचे का नाही? कारण थेट म्हणजे सगळे सूत्र जेवढा तपास जातोय तो त्यांच्याच घरापासून जातोय ना. अजून कोणते पुरावे पाहिजे तुम्हाला? मी मुख्यमंत्री साहेबांना विचारणार आहे की मला न्याय भेटणार आहे का नाही ते स्पष्टपणे तुम्ही सांगा. कारण मी खूप प्रयत्न करून झाले, माझ्या जीवावर बेतून मी प्रयत्न केलेले आहेत आणि मी अजून पण प्रयत्न करत राहणार, एक लढा देतच राहणार. पण मला म्हणजे एवढं करून जर न्याय भेटत नाही तर माणूस कुठपर्यंत हातभर होऊ शकेल, कुठपर्यंत टिकू शकेल माणूस या न्यायाच्या लढ्यामध्ये? नक्कीच ज्ञानेश्वरी ताई, खरं म्हणजे तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली, भाऊक झाला तर रडल्यात देखील आणि हे साहजिकच आहे. गेली 2.5 वर्षांपासून तुम्ही या गोष्टीसाठी भांडताय की माझ्या नवऱ्याला न्याय कधी देणार, माझ्या नवऱ्याला कुणी मारलं, मारेकरी कोण आहेत हे तरी आम्हाला कळू द्यात. पण आजही तपास जैसे थेच आहे. फक्त तपासचे अधिकारी बदलले जातात, तपास मात्र पुढे सरकत नाही. आता पुरवणीचा बाबा तुम्ही दिलेली नावं आणि ब्रेन मॅपिंग मध्ये समोर आलेली नावं यांच्यावर काही कारवाई होणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. कुमावत साहेब, खरं म्हणजे आम्हाला एक अख्ख्या महाराष्ट्राकडून कळकळीची विनंती आहे की या केसमध्ये महादेव मुंडे यांना नेमकं कुणी मारलं याची नावं आता महाराष्ट्रासमोर येऊ द्यात आणि ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद ताई, तुम्ही या लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल. अर्थातच LS मराठीच्या माध्यमातून आत्ताच आपण ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी संवाद साधला. पण याच्यातून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की गेल्या 2.5 वर्षांमध्ये फक्त तपासी अधिकारी बदलले गेले, पण महादेव मुंडे यांना कोणी मारलं याचं उत्तर आजही मिळालेलं नाही. ज्या गोट्या गित्ते या संशयित आरोपीच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडला किंवा वाल्मिक कराड याचं या गोष्टीशी कनेक्शन आहे असं वारंवार सांगून सुद्धा त्या दृष्टिकोनातून तपास होत नाहीये. मग या प्रकरणामध्ये नेमका कुणाचा दबाव आहे आणि पंकज कुमावत सारखे धाडसी अधिकारी या प्रकरणात SITचे प्रमुख असतील तरी देखील या प्रकरणाला अजूनही तपासाची दिशा गवसत नसेल तर ज्ञानेश्वरी मुंडेंसारख्या सर्वसामान्यांनी करायचं काय हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरित आहे. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.